दादा, आज निर्धार बैठक घेतलेली आहे. पुणे नाशिक रेल्वेची काय दिशा राहील आणि काय भूमिका राहील? खरं म्हणजे तुम्ही पाहता गेले दीड महिन्यापासून अनेक प्रसारमाध्यमामध्ये पुणे नाशिक रेल्वे हा एक चर्चेचा मुद्दा बनवत गेला आहे. विशेष करून 15-20 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये येथील स्थानिक खासदारानं लोकसभेमध्ये प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विन यांनी स्पष्ट सांगितलं की नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव ह्या परिसरामधून रेल्वे जाणार नाही. त्याऐवजी ती हडपसर मार्गे नगरला जाणार आहे. आणि म्हणून लोक सगळे जागे झाले. लोकांच्या मनामध्ये कुठंतरी एक संताप आहे की ह्या भागातूनच रेल्वे गेली पाहिजे, ह्या भागातूनच शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भागातल्या मेगा इंडस्ट्रीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी रेल्वे पुन्हा ह्या मार्गातूनच झाली पाहिजे. मूळ संकल्पना जुन्नर, आंबेगाव, खेड हे 3 तालुके केंद्रित धरूनच मी हा रेल्वे मार्ग सुचवला होता. मी हा रेल्वे मार्ग प्रपोज केला होता आणि त्याची मागणी केली होती. आणि म्हणून त्याला 15 वर्ष तपश्चर्या करून, 15 वर्ष मेहनत करून त्याला सुरेश प्रभूने अंतिम मंजुरी दिली. मंजूर झाला, पैसे पडले, भूसंपादन चालू झालं आणि अचानक हा रेल्वे मार्ग बदलण्यात आला. त्याला कारण सांगण्यात आलं GMRTचं. खरं म्हणजे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, GMRT गेले 15 वर्ष काय झोपेत होती का? रेल्वे प्रशासन 15 वर्ष काय झोपेत होतं का? त्यावेळेला त्यांना कळायला पाहिजे होतं की इथून रेल्वे जाती आहे, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे. ते काय बोलले नाही. आता त्यांना कुठंतरी जाग आली. तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या मी सगळी त्यांची माहिती घेतली. त्यांच्या वैज्ञानिकांशी बोललो, अनेक सायंटिफिक ॲडवायझर आहे त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की खोडदला जे मेन सेंटर आहे त्या सेंटरपासून 10 किलोमीटर तुम्ही दूरवर हा प्रकल्प जर हलवला तर आम्हाला त्याचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही. तर सेंटर नव्हे तर अँटेना. तर त्या भागातल्या अँटेना जर पाहिल्या तर आपल्या पूर्व भागातच आहे. म्हणून आपण पश्चिम भागातून हा प्रकल्प जर नेला म्हणजे सातगाव पठार मार्गे इकडं आला, मंचर, बोरेवाडी, मंचरवरून सरळ नांदूर, म्हाळुंगे, पडवळ आणि म्हाळुंगे पडवळपासून ओझर आणि नंतर आळेफाटा असा जर प्रकल्प नेला तर ओझरलासुद्धा लोकांना एक त्याचा फायदा होईल. जुन्नर तालुक्यातला व्यापक भाग तिथं समावेश होईल आणि हा मार्ग फायद्यात राहील. पुढं मग संगमनेरसुद्धा एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ते संगमनेरसुद्धा या रेल्वे मार्गानं जोडलं गेलं पाहिजे. रेल्वे मंत्री असं म्हणतात की राज्य सरकारमधल्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच ट्रॅक चेंज करण्यात आला. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही वाटत कुठल्याही लोकप्रतिनिधीशी चर्चा केली असं मला वाटत नाही. मी कधी ऐकवत पण नाही. अशी कुठली चर्चा केली नाही, ना सरकारबरोबर केली. त्यामुळं ते जे म्हणत आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणी केली माहिती नाही, पण सगळे अधिकारी माझ्या संपर्कात होते. रेल्वेचे ज्यांनी सुरुवात केली ते सगळे रेल्वेचे अधिकारी माझ्या संपर्कात मी खासदार नसतानासुद्धा होते. त्यामुळं प्रत्येक वेळेला ते त्यांची अडचण मला सांगायचे, मी खासदार नसतानासुद्धा. आणि त्यामुळं सगळ्या गोष्टीचे अपडेट माझ्याकडे अगदी काल परतपर्यंत होते. दादा, जमिनीचं संपादन झालं, त्याचे पैसेही वाटले गेले, मात्र आता मार्ग बदलतोय. पुढची दिशा कशी राहील? कसं ज्या भागात संपादन झालं, ज्या भागात पैसे वाटले गेले त्या भागातच तिथूनच आपल्याला रेल्वे पाहिजे. खरं म्हणजे जुन्नर, नारायणगाव, खोडद त्या भागात अजून पैसे वाटले गेलेले नव्हते. खेडपर्यंत पैसे वाटत गेले होते. त्यामुळे त्याचं काय ते पैसे वेस्ट जाणार नाही. हा रेल्वे मार्ग जर पुन्हा त्याने आम्ही सांगितल्याप्रमाणे निवडला तर पैसे वाया जाणार नाही. पुढची दिशा कशी राहील? पुढची दिशा तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, वळसे पाटील, मी आणि काही प्रमुख नेत्यांना घेऊन त्यांच्याबरोबर आमचं हे प्रपोजल प्रेझेंटेशन त्यांना देणार आहोत. कसा प्रकल्प किफायतशीर राहील, GMRTला कशी अडचण निर्माण होणार नाही आणि संगमनेर भागातून त्या परिसरातून गेल्यानंतर कसा या रेल्वे प्रकल्प यशस्वी राहील हे त्यांना समजून सांगू. त्यांनी त्याप्रमाणे हे प्रपोजल केंद्राकडे मांडावं आणि केंद्रामध्ये आम्ही दोघेही जाऊन महाराष्ट्रातले प्रमुख खासदार आणि रेल्वे मंत्री आणि प्रधानमंत्री यांची गाठ घेऊन त्यांनासुद्धा हे आम्ही एक्सप्लेन करू. आम्ही त्यांना विनंती करू की हाच मार्ग निवडला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, जेणेकरून आपल्या भागातल्या MIDCला न्याय मिळेल. एका बाजूला आपण सांगतो 1,00,000-1.5 लाख कोटी रुपयाचा रेव्हेन्यू प्रत्येक वर्षी उद्योग क्षेत्रातून राज्य सरकारला मिळतो आहे, केंद्र सरकारला मिळतो आहे. मग त्या भागातून
त्यांच्यावर जर अन्याय करायचा, शेतकऱ्यांवर जर अन्याय करायचा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रगत शेतकरी भाग कुठला असेल तर आपला जुन्नर आंबेगाव खेड या भागातल्या शेतकऱ्यावर आम्ही अन्याय करणार आहोत का? इथून आपलं रेल्वे गेली, विमानतळही गेले, हायवे पूर्ण नाही. मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा? बैलगाडीनं करायचा का? लोकांना नाशिकला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल इथून तर मंचर ते पुणे अंतर 3-3.5 तास लागतात. हा कुठला न्याय आहे? सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे आणि आमच्या भागात जर सरकार असा अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत. आम्हाला लोकांशी देणं घेणं आहे आणि लोकांच्या प्रश्नासाठी जे वाटेल ते करायला लागलं ते आम्ही नक्की करू. आपल्या भागातल्या एका डेव्हलपमेंटच्या प्रश्नाच्या संदर्भात विचार करायला या ठिकाणी बसलेलो आहोत. माननीय शिवाजीराव आढळराव यांनी हा जो प्रकल्प आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प त्याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे, मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे आणि हा प्रकल्प करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याच्या संदर्भामध्ये देखील विचार मिळतात. मुळामध्ये हे खरं आहे की या भागातून रेल्वे जाईल असं कधी कोणाला वाटत नव्हतं, परंतु शिवाजीराव आढळराव पाटील खासदार झाल्यापासून त्यांनी या प्रकल्प होण्याच्या दृष्टिकोनातून जी पावले टाकली त्याच्यामधून बरीचशी प्रगती झाली होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि आपला हा जो रेल्वेचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये बदल करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यातलं या प्रकल्पापासून आपण वंचित राहणार आहोत आणि ज्याप्रमाणे प्रवासी असतील आणि विशेष करून हा प्रकल्पच मुळामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल हा लवकर मार्केटमध्ये गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आखलेलं आहोत. साधारणपणानं हा प्रकल्प झाला तर पुण्यापासून नाशिकला पोहोचेपर्यंतचं अंतर हे जास्तीत जास्त 2 तास आहे, कारण हा सेमी हाय स्पीड लाईन आहे आणि त्याच्यामध्ये मूळ प्रकल्पामध्ये रेल्वेचं स्पीड 200 किलोमीटर प्रति तास एवढं होतं. आता त्याच्यामध्ये भविष्यामध्ये प्रति तास 250 किलोमीटर पर्यंत वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून तरतूद करण्यात आलेली होती. आज आपण पाहतोय की पुणे नाशिक महामार्गावर जी आज वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे
आणि त्याचं मूळ कारण चाकणची एमआयडीसी, चाकणच्या एमआयडीसी मध्ये येणारे जाणारे कंटेनर मुंबईच्या बाजूने शिक्रापूरकडे जाणारे कंटेनर्स हे कारण होतं आणि त्याच्यामुळं आज प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि मनस्ताप सुद्धा त्या ठिकाणी होतो. या प्रकल्पामध्ये 24 तांत्रिक म्हणजे थांबे आणि 13 क्रॉसिंग स्टेशन होती, 11 ब्लॅक स्टेशन होती आणि सुरुवातीला जसं शिवाजीरावांनी सांगितलं की या प्रकल्पाचा खर्च वाढत 16,000 कोटी रुपयाच्या आसपास तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. आता आपल्या भागामध्ये एखादा प्रकल्प होतोय म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प सुसाध्य होत नाही त्यावेळेला रेल्वे मंत्रालयाने भूमिका घेतली की आता इथून पुढं आम्ही आमच्या खर्चाने सगळे रेल्वे प्रकल्प करणार नाही, तर 50% वाटा हा रेल्वे मंत्रालयाला घालेल आणि 50%चा वाटा हा राज्य सरकारांनी घातला पाहिजे. मुंबईमध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाल्यानंतर जयंतराव पाटील तळाला अर्थमंत्री आणि आर पाटील गृहमंत्री. आर पाटलांनी राजीनामा दिला गृहमंत्री पदाचा आणि जयंतराव पाटलांना गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आणि त्यावेळेला अर्थ विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. साधारणतः 8 डिसेंबर 2008 ते 6 नोव्हेंबर 2009 या कालावधीमध्ये मी अर्थमंत्री म्हणून राज्याचा काम केले आहे. ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये परळी आणि बीड हा प्रकल्पाला 50% रक्कम देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला त्यावेळेला माननीय अजितदादा आणि मी आम्ही दोघांनी देखील त्याच्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला देखील अशाच प्रकारचं 50% फंडिंग आपण केलं पाहिजे ही भूमिका घेतली. त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि 2 बजेट मी मांडली. एक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अंतरिम बजेट मांडले आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अंतिम बजेट त्या ठिकाणी मांडले आणि त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून भाषण करताना त्याच्यामध्ये या पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये देखील सरकारच्या रेकॉर्डवर हा सगळा मुद्दा त्या ठिकाणी आहे. मुळामध्ये हा प्रकल्प जो होता पुणे हडपसर आळंदी चाकण मंचर नारायणगाव संगमनेर सिन्नर आणि नाशिक असा हा प्रकल्प होता. पण आता ज्याचा उल्लेख शिवाजीरावांनी केला आता नवीन रेल्वे मंत्र्यांनी GMRTचं कारण सांगून या प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुणे चाकण अहिल्यानगर
शिर्डी कुलतांबा निंबळक आणि नाशिक रोड असा नवीन हा मार्ग निश्चित केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज हा प्रकल्प आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला या प्रकल्पापासून आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरामध्ये जी येणारी समृद्धी आहे, होणारी प्रगती आहे, त्या प्रगतीपासून वंचित त्या ठिकाणी राहावं लागणार आणि म्हणून या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे DPR तयार झालेला आहे, सबमिट झालेला आहे आणि तो जर पुढे गेला तर कायमच आपल्याला या प्रकल्पापासून वंचित राहावं लागेल आणि म्हणून कुठलाही पक्ष, कुठलंही राजकारण, कुठल्याही गोष्टी पुढे न आणता एकत्रितपणानं आपण सगळ्यांनी हा प्रकल्प आपल्या भागामध्ये कसा आला पाहिजे, मूळ प्रकल्पाचा जो DPR होता, जो आराखडा होता, त्याच्याप्रमाणेच हा प्रकल्प झाला पाहिजे जेणेकरून प्रवाशांची पण वाहतूक होईल, 2 तासात पुण्यावरून नाशिकला पोहोचता येईल आणि शेतीचा सुद्धा माल हा जलद गतीनं मार्केटपर्यंत कसा पोहोचेल ही गोष्ट त्याच्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. आपल्या जनतेला अगदी पुण्यापासून अगदी गोट्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना कल्पना आहे की असा रेल्वे मार्ग आपल्याकडे होतं. म्हणून मी सर्वप्रथम त्या मुळाशी जातो की सुरुवात कशी झाली. तसं आपण सगळ्यांनी जर लढा दिला, आपण सगळ्यांनी जर ताकद लावली, हा प्रकल्प पुन्हा एकदा आपण जो रूप ठरवला तो होईल आणि तसं जर होत नसेल तर आपल्याला रस्त्यावर लावावं लागेल. पण त्याच्यासाठी आम्ही संरक्षित मार्ग अवलंबायचा प्रयत्न करतो आहे. आंदोलनाच्या अगोदर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी यांची बाजू करून देऊ एवढीच्या ठिकाणी मी आपल्या समोर विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काम केलेलं आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत आपण सांगतो त्याच मार्गाने झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रेल्वे करा. कोणाच्या स्वप्नात नव्हतं, कोणाच्या मनात नव्हतं की या भागातून रेल्वे झाली पाहिजे. पण ते मला वाटलं माझी जबाबदारी होती खासदार म्हणून, त्या भागाचा विकास करण्याची जबाबदारी होती म्हणून तो प्रकल्पावर मी खूप काम केलं आणि आता त्याचा अशा प्रकारचा आवाज नव्हता असेल तर कुठेतरी दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अजूनही दुर्दैवी गोष्ट यासाठी मला वाटते की 15 वर्ष सगळं काय अन्न शिजून ठेवलं आणि ते तिथंच राहिलं, तसंच राहिलं. याला जबाबदार कोण हा सुद्धा एक प्रश्न मला या ठिकाणी येतो. एवढंच मला या ठिकाणी आपल्याशी बोलायचं होतं म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना विनंती केली, आमदार साहेबांना विनंती केली. त्यांचेसुद्धा अनुभव, त्यांनीसुद्धा अनेक वेळा अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, त्यांच्यासुद्धा अनेक बैठका रेल्वे मंत्रालयाच्या लोकांबरोबर झालेल्या आहेत. जेवण ते दिल्लीला गेले किंवा जेवण ऐका सचिन एकच मिनिट. सचिन तुमच्या भागातून जास्त हे आहे, त्यांना जास्त तुमच्याच भागात आहे नाही. एक पण असा जो विषय रेल्वेने मांडला हा इथं राजकारणाचा विषय नाही. एखाद्याचं नाव घेऊन त्याच्यावर टीका करणं त्याच्या अनुपस्थितीमध्ये ते आम्हाला शोधत नाही. पण एक गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगायची वाटते. गेल्या 6-7 वर्षात या रेल्वे प्रकल्पामध्ये फक्त भाषण सोडून काही झाले का मला पुढे विचार
लोकसभेमध्ये एक दोन भाषणं झाली, इथं भाषणं झाली, परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही. हायवेचा प्रश्न मला आपल्याला सांगावंसं वाटतं. ही जी काही हेड टू सेनर याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं मी कसा मला संघर्ष करावा लागला. माझा पराभव झाल्यानंतर या रस्त्यावर नॅशनल हायवेचं एक काम करावं, 1 रुपयाचं काम करावं. फक्त नारायणगावला ते कोडरला जाणारा जो रस्ता आहे तेवढं जर भोवकाचं काम चालू आहे तेवढं जर सोडलं तर 1ही रुपयाचं काम, अक्षरशः 1 रुपयाचं काम, एकही काम मंजूर झालेलं नाही. तरी पण टीका करू नये आणि आंदोलन यासाठी आपल्याला नंतर करायचं नाही असं नाही म्हणालेच आहे. आपल्याला अगोदर सनदशीर मार्गानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दोन्ही प्रमुखांची भेटी घेऊन त्यांना समजून सांगितलं त्यापासून मार्ग नाही निघाला पण आपल्याला आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पण शेवटी हा मार्ग कुठल्या रूपानं जाणार, कसा जाणार या संदर्भात माहिती झाली. तसं बघायला गेलं तरी त्या माहिती नव्यानं आली अशक्य बाब नाही. दोन 2023-2024 पासूनच आपला मार्ग बदलला जातो आहे. ओरिजिनली ज्या मार्गाचं सर्वेक्षण मी स्वतः पुण्यावरून नाशिक बाय रोड प्रवास करून रेल्वेच्या सर्वे करणारी टीम त्यांच्याबरोबर प्रवास केला 10 दिवस. त्याला PECT सर्वे म्हणतात. प्रिलिमिनरी पुढं काहीतरी असं आहे तो सर्वे आहे. सर्वे रूटमध्ये बदल झाला आहे पण का झाला, कसं झाला, त्या पाठीमागची कारणं काय हे अजून कुणालाही कसल्याही परिस्थितीमध्ये लोकांना फारशी माहिती असं मला वाटत नाही. काय कष्ट केले होते इतके वर्ष, त्याच्यातून फाईल इथून ह्या टेबलवर सुद्धा गेली. रेल्वेत भाषणं झाली, सभांमध्ये भाषणं झाली, प्रचार झाला पण रेल्वे मात्र झाली नाही, फाईल मात्र आली नव्हती. मला कोणावर टीका करायची नाही परंतु 6-7 वर्ष त्याला वालीच त्या प्रकल्पाला त्या फाईलला कोणी नसल्यामुळे माझी खासदार म्हणून किती काम करू शकतो त्याला पण मर्यादा आहे. पण दुर्दैवानं त्या प्रकल्पापुढं हलवण्यासाठी काही काळ चाललं आणि आता गेल्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर कळलं हा प्रकल्प पूर्णपणे चेंज करण्यात आला. मी ज्यावेळेला मंजुरी करून ठेवली होती त्यावेळेला 13,096 कोटी 13,096 करोड त्यातले 250 कोटी रुपये राज्य, 2,500 कोटी रुपये राज्य सरकार, 2,500 कोटी रुपये केंद्र सरकार, असे 5,000 कोटी आणि 8,000 कोटी बाजारातून उभे करायचे, काही कंपन्याकडून उभे करायचे. त्यापैकी चाकण MIDC मध्ये 2 कंपन्यांशी बोलून जवळजवळ 500 कोटी रुपये लोक द्यायला तयार पण झाले. पराभव झाल्यानंतर लँड ॲक्विजिशन चालू केलं, भूसंपादन चालू झालं. हडपसरच्या परिसरातून पुढे आल्यानंतर मांजरी, केसनन, लोणीकर याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूसंपादन झालं. मांजरी जी गुल्याची मांजरी नाही, दुसरी जी मांजरी आहे मांजरी खुर्द, त्या ठिकाणी फक्त 5 हेक्टरला 180 कोटी रुपये भूसंपादन लागले. एकाच गावात 5 हेक्टर जमीन 180 कोटी रुपये म्हणजे जवळजवळ 32 ते 35 लाख रुपये मोठ्याला केले आणि भूसंपादन करत कोणाचंही लक्ष नव्हतं. मी त्यावेळेची सगळे कागदपत्र भूसंपादन खात्याकडनं घेऊन दिल्लीला गेलो, रावसाहेब दानवेंना भेटलो, बघा अशा प्रकारे चालू झाले, असं कसं, एवढा भाव तर कुठेही नाही, तुम्ही किती 5 पट जरी म्हटलं तरी होत नाही असं. म्हणजे ठीक आहे, जाऊ द्या. आपल्या भागात जवळजवळ सगळं मिळून 300 कोटी रुपये 400 कोटी रुपये भूसंपादनासाठी गेले. पलीकडं नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नगरच्या बॉर्डरमध्ये
काल जी मला माहिती मिळाली आतापर्यंत 500 कोटी रुपये भूसंपादनाला गेले, म्हणजे 900 कोटी रुपये 800-900 कोटी रुपये भूसंपादनाला खर्च झाले. आणि अचानक नवीन मंत्र्यानं निर्णय घेतला की आता मार्ग बदलायचा. त्यांनी सुरुवातीला मी ऐकलं माध्यमामध्ये दिलं की या भागातली जनावर असतील, शेळ्या, मेंढरं, गाया वगैरे रेल्वे क्रॉस करताना ॲक्सिडेंट होतील, लोकांचे ॲक्सिडेंट होतील, लोक सेमी हाय स्पीड म्हणजे 250 किलोमीटर किंवा त्या स्पीडने जर गेला तर लोकांचा अपघात होतील, लोकांचा मृत्युमुखी पडतील. परंतु तसं नव्हतं, कारण दोन्ही बाजूने त्याला कंपाऊंड होता, त्यामुळं तसं काही जाणं नव्हतं. म्हणून त्यांनी आता काय केलं की वरून जो मार्ग आहे वाघोलीपासून लोणीकर, रांजणगाव, शिरूर आणि डायरेक्टली नगर, म्हणजे नगरच्या त्या परिसरात फक्त एवढीच रेल्वे होती. नगरपासून 2 मार्गे जाणारी रेल्वे ही शिर्डीला जातेच आहे. आणि शिर्डीवरून नाशिकला जाण्यासाठी सरकारनं मध्यंतरी काहीतरी 2-2.5 कोटी रुपये मंजूर करून दिले. आणि शिर्डी नाशिक या मार्गाचं काम पुनतांबे मार्ग ते चालू आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण. म्हणून मला खूप लोकांच्या भावना बघायला मिळाल्या. आमदार साहेबांशी मी चर्चा केली नाही, मी ठरवलं कुठंतरी याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. स्पेक्टेटर म्हणून प्रेक्षक म्हणून गप्प बसून चालणार नाही. याच्यावर आपण आपल्या जनतेची भावना समजून घेतल्या पाहिजे, त्यांची मतं काहीतरी जाणून घेतली पाहिजे. आणि हा रेल्वे मार्ग पूर्ववत कसा होईल का? कारण काय दिलं रेल्वे मंत्र्यांना, कारण दिलं की तिथं GM आहे. मला हे कळत नाही, 2005 पासून एवढे सर्वे झाले, त्यावेळेला GM झोपली होती का? त्यावेळेला रेल्वे मंत्रालय झोपलं होतं का? ही दोन्ही खाती केंद्र सरकारची असताना कोणालाच काही कळलं नाही की रेल्वे जाते काय जाते, काय होत आहे. इतके सर्वे झाले, इतक्या बातम्याला इतके झालं, पण कोणीही त्याच्यामध्ये फारशी गंभीर दखल घेतली नाही. नंतर आम्ही तपास केला की GMRBचं की म्हणणं काय सायंटिस्टना भेटलं. मी गेल्या 8-10 दिवसापासून जेव्हा मुंबईला जाऊन मग ते MRITLचे अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी असतील, GMRTचे अधिकारी असतील, आयुकाचे अधिकारी, सगळ्यांशी चर्चा केली की नक्की GMRTचा प्रॉब्लेम काय. तर त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या कुठल्याही अँटेनापासून, आपल्या अँटेना पाराची सगळ्या परिसरात आलेल्या आहे, त्या अँटेनापासून कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचं अंतर सोडा आणि तुम्ही काही करा. 10 ते 15 किलोमीटर अंतरापासून, अँटेनाच्या अंतरापासून 15 किलोमीटरवर तुम्ही रेल्वे चालू करू शकता. काही मी असा मार्ग सुचवला की जिथं अँटेना आहे तिथं आपण भुयारी मार्गाला जाऊ. पण भुयारी मार्ग एवढा मोठा करायचा म्हटलं तर खर्चिक बाब असल्यामुळं ते आपल्याला शक्य होणार. मग त्यासाठी 15 किलोमीटर जर सोडलं मचरपर्यंत, मला वाटत नाही की 15 किलोमीटरवर आपल्याला कुठली अँटेना पर्यंत नाही. मग मंचरवर पुन्हा एकदा तो विषय जर निघाला तर आपला नांदूर मार्ग आहे, म्हाळुंगेच्या तिकडनं जर आपण रेल्वे नेली नारायणगावच्या वर आणि ओझरपर्यंत गेली तर ओझर सुद्धा 15 किलोमीटरच्या बाहेर. ओझर जर जोडलं ते देवस्थान जोडलं जाईल. तिथून जुन्नर जवळ आहे, ओतूर जवळ आहे आणि तिथून जर रेल्वे बाहेर काढली तर आळे फाट्याच्या तिथं पुढं जरी गेला. हा मार्ग, त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्याच्यातून सुटतोय. आणि म्हणून रेल्वे प्रशासनाने याच्यावर गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. मी आपल्या समक्ष आमदार साहेबांशी माझी विषयावर सविस्तर चर्चा झाली, आपल्या काही पत्रकार बांधवांशी पण चर्चा झाली. आता याच्यावर करायचं, आज आपली सगळ्यांची मतं आम्ही जाणून घेणार. आमदार साहेब त्यांचं मार्गदर्शन करतात. पण मला जे वाटतंय, माझ्या मनात जे आहे की पहिली सुरुवात आम्हाला अशी केली पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री, आपले पालकमंत्री आणि एकनाथ शिंदेच्या तिघांच्या बरोबर आम्ही एक बैठक घेतो, सविस्तर बैठक, म्हणजे 15 मिनिटं. आम्ही एक्सप्लेन करू की आम्हाला हा मार्ग कसा GMRTला धोकादायक नाही आणि हा मार्ग कसा सोयीस्कर आहे. ज्या वेळेला खेड घाटातून
बोगद्यातून रेल्वे निघत होती आणि ती सातगाव पठाणला पेठच्या तिथून बाहेर पडत होती. हा एवढा मोठा 6 किलोमीटरचा बोगदा आम्ही करायला तयार होतो. त्या 13,096 कोटी रुपयामध्ये तो इन्क्लुडेड आहे. मग पुढं समजा आम्हाला या मार्गे जर जावं लागलं चाकरी मंचरपासून पुढे नांदूरपासून माळुंग्यापासून पुढं वारंगळच्या अलीकडे